जय गजानन मंडळी. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर आज होता प्रगट दिन आणि त्यासाठी मी उठली होती सकाळीच 5 वाजता, कारण सकाळी 5 वाजता होता महाराजांचा अभिषेक. तर आम्ही पटापट आवरून मस्तपैकी मंदिरात गेलो आणि ज्यांच्या हस्ते अभिषेक होणार होता त्यांना जरा वेळ झाला, त्यामुळे अभिषेकला पण वेळ झाला आणि नंतर ते सर्व आले आणि महाराजांचा अभिषेक हा चालू झाला. छान प्रकारे असा अभिषेक पार पडला महाराजांचा आणि नंतर अभिषेक झाल्यानंतर सर्वांनी आम्ही आरती केली. तुम्ही पाहू शकता महाराजांची मूर्ती किती छान दिसत होती, किती छान सजलेली होती. सर्व लोक जमली होती सकाळी आणि सकाळी मग आरती झाली. आरती झाल्यावर आम्ही नंतर गेलो घरी, कारण मग नंतर निघणार होती पालखी. तर तुम्हा सर्वांना दाखवतेच आमच्या गावामध्ये प्रकट दिन सोहळा कसा साजरा केला जातो. तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि ब्लॉग पूर्ण पहा. नंतर आम्ही बनवले आमच्यासाठी गजरे. ही माझी मैत्रीण, तुम्ही हिला ओळखताच. आम्ही आमच्या दोघींसाठी गजरे बनवले. हिने मला गजरा लावून दिला. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत होता गजरा. वाव, मला तर खूप आवडला होता. तिनेही लावला आणि मलाही लावून दिला तिने. आणि गजरा लावला. नंतर गेलो आम्ही मंदिरामध्ये. पुन्हा सर्वजण जमलेच होते इथे पालखीसाठी, कारण सर्वांना पालखीत जायचं होतं. तर सर्वांना पण मी व्लॉगमध्ये घेतलं. माझ्या व्लॉगमध्ये यायला खूप जास्त उत्साही असते सर्व लोक. माझी बहीण तर खूपच जास्त. प्रगट दिनसाठी माझी बहिणी आली होती आणि ही समर्थ माझ्या बहिणीची मुलगी, ही पण खूप जास्त एक्सायटेड असते माझ्या व्लॉगमध्ये यायला. सो नंतर निघाली पालखी. तुम्ही पाहू शकता किती छान छान रांगोळ्या काढलेल्या होत्या आमच्याकडे. आणि आमच्या घरापासून निघाली पालखी. नंतर झाली पावली सुरू. सर्वांनी छान अशी पावली केली आणि मी आणि माझ्या बहिणीने छान अशी पावली केली. दोघीजणी आम्ही पावली खेळलो. तुम्ही पाहू शकता खूप जास्त, म्हणजे खूप छान. मला तर खूपच आवडते पावली खेळायला. आणि पावली खेळल्यानंतर दिवसभरही माझा जो हाल झाला तुम्ही सांगू शकत नाही, कारण खूप जास्त माझी हालत खराब झाली होती. पावली दिवसभर कंटिन्यू केली मी आणि कंटिन्यू पावली केली आणि तेही बिना चपलीची पूर्ण गावात फिरली. सर्वजण खूप मजा आली. आम्ही छान पावली केली. सर्वांनी आमची तारीफ पण केली की खूप छान पावली करता म्हणे तुम्ही दोघीजणी म्हणे. ही माझी बहीण आहे, काकूची मुलगी. आणि आम्ही दोघींनी छान अशी पावली केली. तुम्ही पाहू शकता. नंतर आम्ही फुगडी पण खेळलो मस्त. तिथून निघाली पालखी आणि पुढे गेली. आम्ही दोघीजणी पावली खेळतच होतो. नंतर मग आमची पालखी थांबली विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये. तिथे आम्ही नाश्ता केला, चाय पेलो छान असा, कारण सगळ्यांना ताण लागली होती, सगळ्यांना भूक पण लागली होती. तिथून निघालो, डायरेक्ट आलो आम्ही मंदिराजवळ. मग इथेही छान गोल करून 2 ग्रुप केले होते, मुलांचा आणि बायांचा असा. आणि त्यामध्ये आम्ही छान अशी पावली केली. तुम्ही पाहू शकता इतके छान पावली करतात हे सर्व मुलं की खूपच जास्त. नंतर आलो आम्ही मंदिरामध्ये आणि इथे आम्ही आरती केली आणि आरती केल्यानंतर गेलो आम्ही आमच्या घरी, कारण नंतर दुपारी आरोग्य शिबिर सोहळा भरला होता, तो पण जॉईन केला. नंतर संध्याकाळी आम्ही महाप्रसादासाठी गेलो. सर्वात आधी आम्ही मंदिरामध्ये गेलो पाया लागायला. तुम्ही पाहू शकता सगळेजण आम्ही सोबतच होतो आणि सगळेजण सोबत आम्ही महाप्रसाद घ्यायला गेलो. आणि माझा कॅमेरा कुठेही चालू झाला की हे लोक चालू होतात. ही सरमते माझ्या ब्लॉगमध्ये यायला, पण तरी मी हिला घेतला आणि हिचा तर हात राहतेच कायम. तर चला भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.